एफिस पत्र पहिला अध्याय आणि 17 वचन. आपला प्रभू ख्रिस्त याचा परमेश्वर जो वैभवशाली पिता याने तुम्हाला आपल्या ओळखी संबंधीचा ज्ञानाचा व प्रकाशनाचा आत्मा द्यावा. ही इफिशियन्स प्रेयर अत्यंत महत्वाची आहे. ही इफिशियन्स प्रेयर तुम्ही तुमच्या परिवारातील लोकांसाठी करू शकता, तुमच्या लेकरांसाठी करू शकता, हर एक व्यक्ती इव्हन चर्चसाठी करू शकतात, करू शकतात प्रार्थना. दररोज इफिशियन्स प्रार्थना करा. मी तुम्हाला ऑलरेडी ग्रुपमध्ये पाठवले आहे. आणि त्यासोबत काही अंगीकार आहे, आरोग्याचे अंगीकार आहे, 2026चे अंगीकार आहे, त्याच्यासोबत आर्थिक क्षेत्राचे अंगीकार. जर तुम्ही ते करता, तुम्ही तुमच्या जीवनाला स्थापित होताना बघाल. ओके, त्या ठिकाणी लिहिलंय, पौल प्रार्थना करतोय की परमेश्वराच्या ओळखी संबंधीचा ज्ञानाचा व प्रकाशनाचा आत्मा द्यावा, प्रगटीकरणाचा आत्मा द्यावा. जे आपण शिकवतो ते प्रकाशन हे अत्यंत महत्वाचं आहे. प्रकाशन, वचनाचं प्रकाशन असल्याशिवाय आपण उच्च स्तरावर जाऊ शकणार नाही. वचनाचं प्रकाशन असल्याशिवाय आपण प्रभावशाली बनू शकणार नाही. वचनाचं प्रकाशन असल्याशिवाय, मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगत आहे, जसं आपण टीचिंग शिकत आहोत, तुम्हाला अनेक वेळा सांगितलं की तुम्ही आणि मी बायबल खोलू शकतो, पण वचनाला खोलणारा पवित्र आत्मा आहे, प्रकाशन देणारा पवित्र आत्मा आहे. कदाचित आपलं वचन तोंडपाठ असू शकतं की कुठं काय लिहिलंय. फिलिप 4:19 मध्ये लिहिलंय, माझा देव तुमची सर्व, सगळं आपल्याला माहिती आहे वचन. पण जर त्या वचनाचं जर प्रकाशन नाहीये, ते वचन आपल्या जीवनात काही उत्पन्न करू शकणार नाही. प्रकाशन आपल्याला उच्च स्तरावर घेऊन जाते, प्रकाशन आपल्याला पित्याच्या जवळ घेऊन जाते, प्रकाशन आपले आयम ज्याला लेवल्स बदलवते, पण उच्च स्तरावर जातो. माहित आहे, प्रकाशनाशिवाय आपण उच्च स्तरावर जाऊ शकत नाही. प्रकाशनाशिवाय आपण उन्नती करू शकत नाही. प्रकाशनाशिवाय विश्वास जीवन खूप बोरिंग असं. पवित्र आत्मा आपल्याला प्रकाशन देणं हे आपल्या विश्वास जीवनाला इंटरेस्टेड किंवा ताजगी देतं आणि आपण सुकलेले जीवन, विश्वास जीवन जगत नाही. प्रकाशन, माझी इच्छा माहिती आहे, आपण काही सेशन्स घेऊन शिकत आहोत. आज 4थं सेशन आहे प्रकाशनाविषयी. कदाचित प्रकाशन काय आहे, पासून प्रकाशन काय बोलते समजत नाहीत नसेल तुम्हाला, पण एक प्रार्थना तुम्ही केली पाहिजे एफिशियन्सी, प्रभू मला प्रकाशनाचा आत्मा दे. भले तुम्हाला काही समजो न समजो, तुम्ही जर एफिशियन्स प्रेयर करता, प्रकाशन वाहण्यास सुरू होईल. जसं काल आपण शिकलो की अब्राहम हा म्हातारा झाला होता, 75 वर्षी परमेश्वर त्याला वचन दिलं, 24 वर्ष काही घडलं नाही. त्याला एक प्रकाशन मिळालं की परमेश्वर एल शदाय म्हणजे सर्व सामर्थ्य आहे. सर्व सामर्थ्य म्हणजे त्याच्याकडे सगळं काही करण्याचं सामर्थ्य आहे. आणि जसं त्याला हे प्रकाशन मिळालं, माहित आहे की त्याला 1 वर्षामध्ये लेकराचा आशीर्वाद मिळाला. कारण माहित आहे, त्याला समजलं परमेश्वर एल शदाय आहे. भले सारा म्हातारे असेल, मी म्हातारा झालो असेल, सारेचा गर्भ लेकरांना जन्म देण्यासाठी, उत्पन्न करण्यासाठी तयार नसेल किंवा गर्भात ती स्थिती नसेल, त्याला एक समजलं की एल शदाय जो परमेश्वर आहे तो सगळं करण्यास समर्थ आहे. तो म्हातारपणात लेकर देण्यास समर्थ आहे, तो शारीरिक शक्ती देण्यास समर्थ आहे. आणि ज्यावेळेस त्याला एक प्रकाशन मिळालं, त्याला लेकराचा शोध मिळाला. एक प्रकाशन आपल्या हर एक क्षेत्राचा संघर्षाला तो शेवट करतो, संघर्ष नष्ट होतो प्रकाशनाद्वारे. ओके, योहान 11:10 परंतु जर कोणी रात्री चालतो तर त्याला ठेच लागते. जर कोणी रात्री चालतो तर त्याला ठेच लागते, कारण त्याच्या ठाई किंवा त्याच्या मध्ये प्रकाश नसतो. काय एक व्यक्ती रात्री चालतो आणि त्याला ठेच लागते? कारण त्याच्या मध्ये प्रकाश नाहीये. जर जगात घडणाऱ्या गोष्टी तुमच्यासोबत पण घडत आहे, तर का घडत आहे? कारण तुमच्यामध्ये प्रकाशन नाहीये. वचनाचा प्रकाश तुम्हाला रात्री म्हणजे माहिती काय, समस्या असतील, परेशानी असेल, महामारी असेल, आर्थिक तंगी असेल, कोणाचंच काम धंदा चालू असेल, जर तुमच्यामध्ये प्रकाशन असेल, त्या रात्रीमध्ये तुम्ही चमकाल. माहिती सगळीकडे समजा तुम्ही काहीतरी एका शेतामध्ये आहात, सगळीकडे अंधकार आहे आणि एक व्यक्तीकडे मध्ये एक छोटी मेणबत्ती आहे. तो प्रकाश म्हणजे तो व्यक्ती त्या पूर्ण अंधारामध्ये तो चमकल, त्याच्याकडे प्रकाश आहे. या जगामध्ये आपण चमकतो त्यावेळी जसं आपल्याकडे वचनाचं प्रकाशन असाल. आणि म्हणून प्रार्थना पाहिजे की पिता मला तुझं ज्ञान आणि प्रकाशनाचा आत्मा दे, प्रकाशन मला तू दे. आणि त्या प्रकाशनासाठी, प्रकाशन काय आपण शिकलो, प्रकाशन हे आहे की पवित्र आत्मा आपल्या
आपल्याला असे काही दाखवतो जे स्वतः आपण पाहू शकत नाही. आपल्या क्षमतेवर, आपल्या बुद्धीवर आपण ते पाहू शकत नाही किंवा ते ऐकू शकत नाही किंवा जाणू शकत नाही. पवित्र आत्मा आपल्याला ते दाखवतो, ते आपल्याला समजून सांगतो, तो आपल्याला बोलतो. पवित्र आत्म्याचं प्रकाशन पवित्र आत्म्याद्वारे वाहतं. म्हणजे आर्थिक संपत्तीचं एक प्रकाशन आहे. ते तुम्हाला अनेक वेळा सांगितलं, की तुमची संपन्नता ह्यावर अवलंबून नाहीये, की तुम्हाला कोण किती देतं किंवा तुमच्याकडे किती येतं. आर्थिक संपन्नता ह्यावर अवलंबून आहे, की तुमच्याकडून किती जातं. आता हे प्रकाशन ज्यांना मिळेल आणि जसं ते लागू करतील, ते आर्थिक क्षेत्रामध्ये प्रभुत्व करतील. त्या आर्थिक क्षेत्रामध्ये प्रभुत्व करतील. पण जर एखाद्याला त्याचं प्रकाशन नाही, त्यांना असं वाटतं माहिती की त्यांच्याकडून काहीतरी घेतलं जातं, उलटं ते कमी, त्यांना असं वाटतं की त्यांचं कमी होईल, ते संपन्न होणार नाही. नाही, जसं प्रकाशन मिळतं, आर्थिक क्षेत्रामध्ये बदल घडतात. जसं प्रकाशन येतं, संघर्ष नष्ट होतो. आणि तो आवाज पवित्र आत्म्याद्वारे, ते प्रकाशन आपल्याला पवित्र आत्म्याद्वारे आजाद होतं. जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं वचनामधले, की आपण ख्रिस्त येशूचे सैनिक आहोत. सैनिकाला जे काही गरजेचं आहे, सैनिकाला तो रणगाडा लागतो, बंदूक लागते, तो ड्रेस लागतो, तो खाणं लागतं, लढाई करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात, ते सर्व सरकार पुरवतो. आणि जर परमेश्वराने जर आपल्याला पाठवलंय, जर आपण ख्रिस्त येशूचे शिपाई आहोत, ख्रिस्त येशूचे जर आपण सैनिक आहोत, तर परमेश्वर आपल्याला पुरवेल. प्रकाशन इतकं पॉवरफुल आहे, तुमच्या जीवनातला संघर्ष नष्ट होईल. संघर्ष नष्ट होईल. आणि कोणाला पित्याचं प्रकाशन नाही. त्यांना वाटतंय परमेश्वर आजारी पाडतो. त्यांना माहिती की परमेश्वर यावे रफा आहे. प्रकाशन आपल्या पूर्ण कहाणीला बदलून आणि अति शेवटच्या काळामध्ये आणि या सीझन मध्ये आपल्याला दोन गोष्टी खूप जोर द्यायचा आहे. पहिली गोष्ट आहे म्हणजे प्रकाशन आणि दुसरी गोष्ट आहे परमेश्वराचा अनुग्रह किंवा कृपा, ग्रेस. जशी परमेश्वराची कृपा वाढते, आपल्या लेवल वाढतात. जसं प्रकाशन वाढतं, आपण उच्च स्तरामध्ये जातो. यशा 60 मध्ये लिहिलंय, की उठ प्रकाशमान हो, कारण ख्रिस्ताचा प्रकाश माहितीये, जसं आपण प्रकाश येते, आपण उठतो, आपण उच्च स्तरावर जातो. आज जे आपण शिकणार आहोत, की प्रकाशनाचा पुरवठा. मागच्या पॉईंटमध्ये आपण शिकलो, की प्रकाशन देणारा पवित्र आत्मा आहे आणि जसं प्रकाशन येतं, आपले लेवल बदलतात, आपण उच्च स्तरावर जातो, आपल्या जीवनाला संघर्ष नष्ट होतो. जसं प्रकाशन येतात, आपण परमेश्वराजवळ जातो आणि तो प्रकाशनाचा पुरवठा करणारा कोण आहे? पवित्र आत्मा आहे. जर आपण पवित्र आत्म्याचा आदर करतो, त्याच्या अधीन राहतो, त्याचा सन्मान करतो, त्याच्या जागरूक राहतो, कारण पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे. 24 घंटे पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे. तर आपण त्याबाबत जागरूक राहतो, प्रकाशन आजाद होईल. आणि आज आपण प्रकाशनाचा पुरवठा याचे दोन पार्ट. आजच्या पहिल्या पार्टमध्ये मी बेसिक गोष्ट शिकवणार आहे, की प्रकाशनाचा पुरवठा. माहित आहे, जे माझ्या आत्म्यामध्ये मी या टॉपिकचे रिलेटेड नाहीये. मी 2 दिवसापूर्वी प्रार्थना करत असताना नीतिसूत्रेमध्ये असं लिहिलंय, की इंग्लिशमध्ये ट्रेन अप अ चाइल्ड. म्हणजे असं अर्थ काय माहितीये का? जे या टॉपिकशी रिलेटेड नाही, परंतु हे खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही आई-वडील असाल, तुम्हाला लेकरं असतील, बायबल सांगतं, की त्यांना ट्रेन करा. किती पॉवरफुल शब्द आहे माहिती आहे? त्यांना ट्रेन करा, म्हणजे त्यांना शिकवा वारंवार. आणि मी आज तुम्हाला एन्करेज करून आपल्या लेकरांना आत्मिक गोष्टी शिकवा. त्यांना परमेश्वराची उपासना करायचं शिकवा. त्यांना प्रभूच्या घरामध्ये येण्याचं शिकवा. त्यांना वचनासोबत वेळ घालवण्याचं शिकवा. त्यांना प्रार्थना करायचं शिकवा. त्यांना परमेश्वर राज्यामध्ये देणं शिकवा. कारण माहितीये की ही प्रभूनं लेकरांसाठी एक खास शब्द वापरला आहे, की ट्रेन ट्रेन करा त्यांना, ट्रेन अप. त्यांना ट्रेनिंग द्या आत्मिक गोष्टीची. जर तुम्ही ट्रेन नाही करणार, त्यांना टीव्ही ट्रेन करा. आणि टीव्ही खूप खतरनाक ट्रेन करा. जर तुम्ही त्यांना ट्रेनिंग देणार नाही, मोबाईल त्यांना काहीतरी विचित्र शिकवा. मी नेहमी सांगितलं तुम्हाला, की आई-वडील म्हणजे एक जबाबदारी आहे आणि तुमचे लेकरं परमेश्वराने दिलेलं ते तुम्हाला गिफ्ट आहे. परमेश्वर दिलं तुम्हाला ते वरदान आहे. म्हणून त्यांना ट्रेन केलं पाहिजे. काही गोष्टी तुम्ही शिकवल्या पाहिजे. वारंवार, वारंवार. कारण पासून मी याला सांगितलं ऐकत नाही माझा मुलगा. ट्रेन करा वारंवार. ट्रेनिंगमध्ये माहिती आहे, जे स्पेशली ज्यांनी ट्रेनिंग वेगवेगळ्या गोष्टीची केली असेल, आर्मी असेल, पोलीस असेल, त्यांना ट्रेनिंग केलं जातं. ते वारंवार त्यांना ते शिकवलं जातं आणि जोपर्यंत ते शिकत नाही तोपर्यंत. म्हणून जेवढे आई-वडील आहात, आपल्या लेकरांना तुम्ही ट्रेन करणं ही तुमची जबाबदारी आहे. आत्मिक गोष्टीमध्ये त्यांना वाढवा. ओके. हे पवित्र आत्म्याद्वारे होतं आणि जे अत्यंत महत्वाचं आहे. ओके. आता आपण शिकणार प्रकाशनाचा पुरवठा. प्रकाशनाचा पुरवठा करणारा पवित्र आत्मा आहे. पवित्र आत्मा प्रकाशन देतो
परंतु पवित्र आत्म्याला आपण योग्य वातावरण देणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आज आपण 2 पॉइंट शिकणार आहोत. हे अत्यंत महत्वाचं आहे. प्रकाशनाचा पुरवठा तुम्हाला किती प्रकाशन मिळेल, परमेश्वर किती प्रकाशन आजाद होईल, परमेश्वराच्या लिखित वचनावर तुम्ही किती मेहनत करतात, तुम्ही परमेश्वराच्या वचनावर किती परिश्रम करतात ह्यावर अवलंबून आहे. पाशी मला परमेश्वर प्रकाशन द्यावं. मी तुम्हाला सांगते, एक प्रकाशन तुमची पूर्ण कहाणी बदलवान. एक प्रकाशन, जस्ट एक प्रकाशन पूर्ण परिस्थिती बदलवान. माहित आहे, मी तुम्हाला नाही का माझी संपन्न साख सांगितली. ती संपन्नतेची सुरुवात कशी झाली? प्रकाशनाद्वारे. मी वारंवार वचनावर मेहनत केली, वचन मी ऐकत राहिलो, वचन मी ऐकत राहिलो, वचन मी ऐकत राहिलो. प्रकाशन आले, आर्थिक संघर्ष नष्ट. प्रकाशन आजच्या अति शेवटच्या काळामधली सगळ्यात मोठी आपली गरज आहे, प्रकाशन. विचार करा, प्रेषित पौलाने अनेक ठिकाणी लोकांना सुवार्ता सांगितली, अनेक चिन्ह चमत्कार केले, अनेक चर्चेस त्याने स्थापन केल्या. आणि तो काय म्हणतो, त्याची प्रार्थना काय आहे? त्याची प्रार्थना ही, प्रभू या लोकांना ज्ञान आणि प्रकाशनाचा आत्मा दे. काय प्रार्थना त्याची? पिता यांना तो ज्ञान आणि प्रकाशनाचा आत्मा दे. यांना ज्ञान आणि प्रकाशनाचा आत्मा दे. म्हणजे प्रकाशन किती महत्वाचं आहे. आणि प्रकाशन देणारा जर पवित्र आत्मा आहे, जर आपण त्याला संधी देतो आपल्यावर काम करण्याची, आपल्याला प्रकाशन देण्याची, त्याला जर आपण सही वातावरण देतो, तर पवित्र आत्मा प्रकाशन आजाद करेल. आणि प्रकाशन किती प्रमाणात वाहल माहित आहे? समजा आता एका ठिकाणी एक पूर्ण टँकर भरून पाणी आहे. एक व्यक्ती जातो, तो एक ग्लास भरून घेतो, एक व्यक्ती कप भरून घेतो, एक व्यक्ती एक 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 मोठा जार भरून घेतो. ही कशावर अवलंबून आहे? आपल्या कॅपॅसिटीवर. प्रकाशन आपल्या कॅपॅसिटीनुसार आधार होते. आणि ती कॅपॅसिटी वाढण्यासाठी आपल्याला वचनावर परिश्रम, वचनावर मेहनत करावी लागेल. प्रकाशनाचा पुरवठा परमेश्वराच्या लिखित वचनावर तुमच्या परिश्रमावर अवलंबून. किती तुम्ही वचनावर मेहनत करताय. मला परमेश्वर प्रकाशन द्यावं, पण तो बायबल कधी खोलत नाही, कधी तो टीचिंग ऐकत नाही. माहित आहे, प्रकाशन मिळवण्याचा माहित आहे अनेक पद्धत आहे. त्यापैकी एक सोपी पद्धत आहे, माहित आहे, आपल्या दासाच्या शिक्षणाला वारंवार ऐकत राहणं, वारंवार ऐकत राहणं. माहित आहे, ही लॉकडाऊनची गोष्ट असेल, मी आर्थिक संपन्नतेविषयी एवढ्या मी टीचिंग ऐकल्या, जे माझे परमेश्वर दास शिकवतात, एवढ्या मी ऐकल्या की आर्थिक संघर्ष नष्ट झाला. कारण प्रकाशन आजाद व्हायला लागले, प्रकाशन आजाद व्हायला लागले. आणि प्रकाशन हर एक प्रकारच्या संघर्षाला नष्ट होते. सर तुम्ही परमेश्वराच्या वचनावर मेहनत करा. त्यामध्ये पासून माझ्याकडे जॉब आहे, मला प्रकाशनाची गरज नाही आहे. माझ्याकडे चांगला जॉब बिझनेस आहे, मला प्रकाशनाची गरज नाही. मी तुम्हाला का प्रकाशना शिवाय त्या जॉबमध्ये पण तुम्ही संघर्ष कराल, त्या बिझनेसमध्ये पण तुम्ही संघर्ष कराल. जे तुम्ही करा त्यामध्ये संघर्षाचा शेवट करणारा प्रकाशन आहे. आणि त्या प्रकाशनाचा पुरवठा तुम्ही वचनावर, परमेश्वराच्या वचनावर किती मेहनत करत ह्यावर अवलंबून आहे. जे विश्वासणारे प्रभूवर विश्वास आहे, सेन्सिअरली पूर्ण हृदयापासून त्यांनी प्रभूवर विश्वास ठेवला आहे, ते प्रभूवर येशू विश्वास ठेवून जीवन जगत आहे. पण संघर्ष का करतात? म्हणजे कारण हे आहे, त्यांनी प्रभूवर खरंच विश्वास केलाय, हृदयापासून त्यांनी प्रभूवर विश्वास केलाय, त्यांनी आपलं जीवन प्रभू येशूला दिलंय, ते आपलं जीवन प्रभू येशूवर विश्वास ठेवून जीवन होते. पण का संघर्ष करतात माहित आहे? कारण ते वचनावर मेहनत करत नाही. हर एक विश्वासणारा, ज्यानं प्रभू येशूवर विश्वास केलाय, पण जर तो वचनावर मेहनत करणार नाही, त्याचं जीवन संघर्षानं भरलेलं असेल. प्रार्थनेचं उत्तर मिळायला संघर्ष, जॉब मिळायला संघर्ष, आर्थिक क्षेत्रामध्ये पुढे जायला संघर्ष, कर्जमुक्तीसाठी संघर्ष. का माहित आहे? कारण वचनावर मेहनत केली नाही. काय दिले वचनामध्ये? की परमेश्वराच्या वचनामध्ये की सर्व गोष्टी, किती गोष्टी? सर्व गोष्टी वचनाद्वारे निर्माण केल्या गेल्या. कशाद्वारे निर्माण केल्या? वचनाद्वारे. हर एक गोष्ट वचनाद्वारे निर्माण केली. अनेक व्यक्तीला अनेक विश्वासणारा प्रभूवर विश्वास होतो, पूर्ण हृदयापासून भरोसा करतो, मी त्यावर विश्वास करतो, पूर्ण भरोसा ठेवतो, पूर्ण हृदयापासून तो प्रभूवर विश्वास होतो, पण तो वचनावर मेहनत करत नाही. तो कधी टीचिंग ऐकत नाही, कधी तो बायबल खोलत नाही, कधी तो वचन अंगीकार करत नाही, तरी तो संघर्षामध्ये असेल. कारण सर्व गोष्टीची निर्मिती परमेश्वराच्या वचनाद्वारे झाली आहे. सर्व गोष्टीची निर्मिती परमेश्वराच्या वचनाद्वारे झाले. म्हणून जर तुम्ही वचनावर मेहनत करता, प्रकाशन आजाद होतील आणि प्रकाशन तुमचं जीवन सोपं करतील.
प्रकाशन तुमचं जीवन महिमामय करेल. प्रकाशन तुमचं जीवन, तुमचं जीवनाची कहाणी महिमेतून महिमेत, संपन्नतेतून संपन्नतेमध्ये खाली नेणार. तुम्ही उच्च स्तरावर जा. म्हणून प्रकाशनाचा पुरवठा या गोष्टीवर अवलंबून आहे की तुम्ही वचनावर किती मेहनत करता. त्या तुम्ही वचनावर मेहनत करता, खूप महत्वाचं आहे. मी तुम्हाला सत्य सांगतो की जर विश्वासणारे, आपण जगातल्या लोकांबाबत बोलत नाही, जर विश्वासणारे जेवढे माहिती ते ते त्यांच्या कामावर मेहनत करतात किंवा ज्या ठिकाणी ते बिझनेस करतात त्या बिझनेसवर मेहनत करतात, त्या जॉबवर बिझनेस करतात, त्याचं जस्ट 50% जरी त्यांनी वचनावर मेहनत केली ना, त्यांचं जीवन महिमामय होईल. ठीक आहे का? मी जे सांगत याचा अर्थ असं नाही तुम्ही काम करत नाही, तुम्ही काम नाही केलं पाहिजे, तो अर्थ नाही आहे. परमेश्वर आयुष्य लोकांना कधी आश्वस्त करत नाही. पण त्याचा अर्थ काय माहितीये का, की तुमच्याकडं वचनावर मेहनत करण्यासाठी वेळ पाहिजे. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करता. दुपारी तुम्ही बायबल खोलता आणि तुम्ही वचन ऐकता, वचन वाचता. तुम्ही कन्फेशन सीट घेतात, कन्फेशन घेतात आणि तुम्ही दुपारी अंगीकार करतात आपल्या लेकरावर, आपल्या आर्थिक क्षेत्रावर, आपल्या कलिग्सवर, आपल्या शरीरावर. आणि तुम्ही वचन अंगीकार करतात, वचनाची घोषणा करतात, वचनाची घोषणा करतात. पण तुम्ही काय करतात? वचनावर मेहनत करतात. तुम्ही संध्याकाळी माहिती तुमचा हेडफोन घेतात, तुम्ही मोबाईल घेतात, वचन ऐकतात, परमेश्वराचं शिक्षण तुम्ही ऐकतात. तुम्ही काय करता? वचनावर मेहनत करतात आणि ती वचनाची मेहनतीद्वारे तुमच्या जीवनात प्रकाशन आजाद होईल आणि प्रकाशन तुम्हाला आहे तिथं ठेवणार, तो उच्च स्तरावर घेऊन जाईल. तुमचं आर्थिक क्षेत्र उच्च स्तरावर असेल, तुमचा विवाह उच्च स्तरावर असेल आणि त्या ते ह्यावर अवलंबून आहे की तुम्ही वचनावर किती मेहनत करता. आहे का? आर्थिक संघर्ष किंवा कोणत्याही क्षेत्राला संघर्ष नष्ट करण्याचं सामर्थ्य प्रकाशनामध्ये आहे. आणि ते प्रकाशनाचा पुरवठा आपल्याकडे कसा आहे? जे लोक विश्वासणारे वचनावर मेहनत करतात त्यांना. आणि जे वचनावर मेहनत करणारे प्रकाशन कसं मिळेल? आणि प्रकाशन जर येणार नाही, ते 10 वर्ष तुम्ही तिथेच असता. 10 वर्षापूर्वी पण प्रभू विश्वासात तिथंच आहे. पूर्ण मनापासून विश्वास आहे. प्रभू येशू विश्वास ठेवून जीवन जगत आहे. पण परिस्थिती बदलत नाही. आहे तिथंच आहे. का? प्रकाशन नाही. कारण प्रकाशनाशिवाय आपण उच्च स्तरावर जाऊ शकत नाही. प्रकाशनाशिवाय आपण उन्नती पाहू शकत नाही. आणि प्रकाशनाचा पुरवठा परमेश्वराच्या लिखित वचनावर आपण केलेल्या मेहनतीवर अवलंबून आहे. आपलं बायबल खोला. माहिती आपला वेळ काढायला वचन वचन ऐका. वचन अंगीकार करा. त्यांना पासून वेळ मिळत नाहीये. मी तुम्हाला सत्य सांगतो, काही दिवसांनी तुम्ही थकता. तुम्हाला माहिती का काहीच घडत नाहीये. मी एवढे मेहनत करत आहे, मी एवढे कष्ट करत आहे, मी एवढा बिझनेस करत आहे, मी एवढा काम धंदा करत आहे, काहीच का नाही होत आहे. कारण माहित आहे सर्व गोष्टी बोलत गेल्या आणि सृष्टी निर्माण झाली. परमेश्वर वचन बोलत गेला आणि तुम्हाला वाटतं की मी वचन बोलत नाही, मेहनत करत आहे, का मी कर्जमुक्त होत नाहीये? नाही, वचनाशिवाय मी शक्य नाहीये. प्रकाशन त्या प्रकाशनाचा पुरवठा त्या लोकांच्या जीवनात, त्या विश्वासाच्या जीवनात आज होतो जे वचनावर मेहनत करतात. सकाळी उठतात, माहित आहे कुठलाही व्यवसाय आहे का? काय म्हणतात, मी जर वचनावर मेहनत करत बसलं तर माझं काम कोण करेल? नीट आहे का? कामाचा एक समय आहे, जेवणाचा एक समय आहे, जेवणाचा एक समय आहे, आराम करण्याचा एक समय, तसाच वचनाचा एक समय आहे. तुमच्या दररोजच्या जीवनामध्ये वचनाचा एक सवय पाहिजे. तुम्ही 2 अध्याय वाचा, मी एक टीचिंग ऐकल, मी वचन अंगीकार करेल आणि मी तुम्हाला सांगतो माहित आहे, तुम्ही अद्भुत गोष्टी बघा. जर तुम्ही तुमच्या आर्थिक क्षेत्रात बोलता की परमेश्वराचा आशीर्वाद मला चारही बाजूने घेरत आहे आणि तो आशीर्वाद मला धनवान बनतो. जर तुम्ही बोलत आहात, घोषणा दररोज करत आहात, तुम्ही टीचिंग ऐकत आहात, वचनाची घोषणा करत आहात, तुम्ही बायबल वाचत आहात, मी तुम्हाला सांगतो तुम्ही अद्भुत गवाह्या बघणार आहात. परमेश्वराचं खोटं नाही आहे. बायबल की सर्व लोक खोटे ठरव पण परमेश्वराचं वचन सत्य आहे. विचार करा, परमेश्वरानं ज्यावेळेस बघितलं सगळीकडे अंधकार होता, पृथ्वी बेडोल होती, पृथ्वीवर काही नव्हतं आणि परमेश्वरानं अंधकारातून प्रकाश बाहेर कसा आला? वचनाची घोषणा करण्याद्वारे. या पृथ्वीची निर्मिती कशी झाली? वचनाची घोषणा करण्याद्वारे. या सूर्य ताऱ्याची निर्मिती कशी झाली? वचनाची घोषणा करण्याद्वारे. हर एक सृष्टीमध्ये असणाऱ्या गोष्टी कशातून बाहेर आली? वचनातून. जर आपण वचनावर मेहनत करतो, आपल्या जीवनामध्ये प्रकाशनाची नदी वाहल. विश्वासणार मी तुम्हाला सत्य सांगतो, बायबलमध्ये दिले माझ्या लोकांचा नाश ज्ञानाच्या अभावी होतो. विश्वास केलाय सिन्सिअरली, विश्वास करत रविवारी चर्चमध्ये आहे,
ऑनलाईन मीटिंग मध्ये आहे, तुम्हाला खूप भरोसा आहे, पण वचनासोबत वेळ घालवत नाहीये, म्हणून काही रिझल्ट नाहीये, म्हणून काही ताजगी नाहीये, म्हणून काही उच्च स्तरावर जाणं नाहीये. का तुम्हाला 10 वर्ष एकाच ठिकाणी राहणं आवडतंय? विचार करा, एक 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 लेकरू शाळेमध्ये 5वी ला, तो पास होत झाला 5वी मध्येच आहे, नापास होतोय 10 वर्ष झालं तिथंच आहे. ते चांगलं नाहीये. अनेक विश्वास नाही तसे आर्थिक क्षेत्रामध्ये आहे तिथंच आहे, उच्च स्तरावर गेले नाही. आत्मिक क्षेत्रामध्ये आहे तिथंच आहे, उच्च स्तरावर गेले नाही. का माहित आहे? प्रकाशनाशिवाय आपण उच्च स्तरावर जाऊ शकत नाही. आणि पवित्र आत्मा त्या लोकांना प्रकाशनाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात करतो, जे परमेश्वराच्या लिखित वचनावर मेहनत करतात, परिश्रम करतात. ओके. स्तोत्रसंहिता 119 अध्याय आणि 130 वचन. त्याने असले, तुझ्या वचनाच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो. पवित्र आत्मा जस वचन आपल्यासाठी खोलतो, आपल्याला प्रकाश मिळतं. आणि त्याचा परिणाम काय माहितीये का? त्याने भोळ्यांना ज्ञान प्राप्त होते, बुद्धी आजाद होते. मी एक टीचिंग प्रॉस्पेरिटी मध्ये शिकवली होती की बुद्धी धनाला आणते. जर वचनाचं प्रकाशनच नाही तर बुद्धी येणारच नाही. बुद्धीने तर धन कसं येणार आहे? थँक्यू जीसस. प्रकाशन अत्यंत महत्वाचं आहे. जर वचनातून आपल्याला प्रकाश मिळणार आहे, वचनातून प्रकाशन जर आपल्याला मिळणार आहे, तर आपली सगळ्यात महत्वाची मेहनत वचनावर पाहिजे. वचनावर मेहनत पाहिजे. वचनासाठी आपल्याकडे वेळ पाहिजे. मी टीचिंग ऐकन दररोज एक टीचिंग, मी 2 अध्याय दररोज वाचून, मी वचन अंगीकार नक्की करेल. आर्थिक क्षेत्राचा अंगीकार, आरोग्याचा अंगीकार. विश्वास आपलं जीवन गुंतागुंतीचं बनवू नका. खूप सोपं आहे, खूप आस्वादाचं जीवन आहे. विश्वास जीवन खूप महिमामय जीवन आहे. कारण आपल्या प्रभूने म्हटलं की मी सर्व काही पूर्ण केलं आहे. जस्ट आपल्याला प्रकाशन पाहिजे, आणि ते प्रकाशनात होते वचनावर मेहनत करण्याद्वारे. एक वचन बघूया, योहान 6 अध्याय 27 वचन. महत्वाचं वचन आहे. नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका. माहित आहे, आणि आज पूर्ण जग त्याच्या मागे आहे. का काम करताय? काम नाही केलं तर काय भाकर खाणार? का का काम मेहनत एवढं मेहनत का करणार? मेहनत नाही केलं तर मी काय खाणार? क्रोधमध्ये नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका. श्रम नेहमी लक्षात ठेवा की विश्वासणाऱ्याची मेहनत, काम करणं एक वेगळं आहे आणि मेहनत वेगळी आहे. माहितीये का की तुमची मेहनत ही पूर्णपणे नाशवंत अन्नासाठी नाही पाहिजे. परत वाचूया, योहान 6 अध्याय 27 वचन. नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, तर पिता जो परमेश्वर याने ज्याच्यावर शिक्का मारला आहे, तो मनुष्याचा पुत्र तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी टिकणार अन्न कोणतं आहे? वचन. त्यासाठी श्रम किंवा मेहनत करा. म्हणजे का आपण जर फक्त भाकरीसाठी मेहनत करत आहे की मला भाकर मिळावी, ती नाशवंत आहे. तुम्ही सकाळी केलं, कदाचित ते उद्या सकाळी असणार नाही, ते नष्ट होईल. जर फ्रीज असेल तर थोडा वेळ टिकन, पण ते ते लॉंग सार्वकालिकतेसाठी नाही. म्हणून माहिती का की तुमची मेहनत, पित मनुष्याचा पुत्र तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारं जे अन्न देत आहे, जे परमेश्वराचं वचन आहे, त्यावर मेहनत करा. एक वेळ पाहिजे की तुम्ही वचन वाचता. तुमच्या दररोजच्या 24 घंट्यामध्ये अशी एक वेळ पाहिजे की तुम्ही हेडफोन घेता आणि वचन ऐकता. तुमच्या 24 घंट्यामध्ये अशी एक समय पाहिजे की तुम्ही वचन अंगीकार करता. तुम्ही लगातार हे करत राहा, लगातार हे करत राहा. तुम्ही तुमच्या जीवनाला महिमेतून उच्च स्तराच्या महिमेमध्ये जाताना बघा. खूप महत्वाचा आहे. शैतान एक सिन्सिअर विश्वासणाऱ्याला, खूप महत्वाचं त्यानंतर आपण पॉइंट्स मध्ये जाऊया. एक एक शैतान एक एक गंभीर विश्वास, जो खरंच प्रभूवर विश्वास ठेवला आहे, त्याचा पूर्ण भरोसा प्रभूवर आहे, शैतान काय करतो? त्याला 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 काय करतो माहितीये? त्याला तो डिस्ट्रॅक्ट करतो, त्याला तो फसवतो. म्हणजे तू प्रभूवर विश्वास ठेवला, काही टेन्शन घ्यायची गरज नाही, तू वचनावर मेहनत करू नको, वचनाची तुला गरज नाही. त्याचं जीवन आहे तसं राहतं. सिन्सिअर विश्वासणार आहे, पूर्ण मनापासून प्रभूवर भरोसा आहे, पूर्ण विश्वास, त्याचं जीवन पूर्णपणे ईश्वर विश्वास ठेवून आहे. पण तो वचनावर मेहनत करत नाही, आणि मग त्या जीवनामध्ये उन्नती दिसत नाही. आर्थिक क्षेत्रामध्ये आहे तिथंच आहे, बिझनेस मध्ये आहे तिथंच आहे, जॉब मध्ये आहे तिथंच आहे, काही प्रमोशन नाहीये, काही उन्नती नाहीये. आत्मिक क्षेत्रामध्ये आहे तिथे, पण खूप मनापासून विश्वास आहे. असे विश्वासणारे माहिती, अज्ञानी विश्वासणारे, जे वचनावर मेहनत करत नाही.
प्रकाशनाचा पुरवठा यावर अवलंबून आहे की तुम्ही वचनावर किती मेहनत करता. ओके, पहिला पॉइंट अत्यंत महत्वाचा. नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, तर परमेश्वराच्या वचनावर कठोर परिश्रम करा. बायबल वाचताय तुम्ही, 2 अध्याय वाचताय, अंगीकार करत आहात, टीचिंग तुम्ही ऐकत आहात, मेहनत करत आहात. म्हणजे एक व्यक्तीनं मेहनत केली हे तर दिसतं त्याच्या बोलीत. म्हणजे एक व्यक्ती जर खरंच तो वचनावर त्याच्या शब्दातून समजा हा वचन अंगीकार करतोय का नाही. एक व्यक्तीच्या विश्वासाच्या स्तरावर समजा की हा वचनावर मेहनत करतोय की नाही. एक व्यक्तीच्या एक व्यक्तीच्या शब्दाद्वारे पण हा वचनावर मेहनत करतोय की नाही. आपली प्रायमरी सगळ्यात प्रथमतः मेहनत वचनावर पाहिजे. आपण वचनावर मेहनत करतोय आणि परमेश्वराच्या वचनावर कठोर परिश्रम तुम्हाला प्रकाशनाचा खूप मोठा पुरवठा देईल, खूप जास्त पुरवठा करेल. ओके, सो तो सुद्धा 119 अध्याय आणि 105 वचन. थँक्यू जीसस. तुझे वचन माझ्या पावलासाठी दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. त्यानंतर दुसरा पॉइंट आहे, आता परत एकदा बघा, 119 अध्याय 105 वचन. तुझं वचन माझ्या पावलांसाठी दिव्यासारखे. वचन आपल्यासाठी दिवा आहे, अंधकारामध्ये दिव्याची गरज आहे. आणि परमेश्वराचं वचन आपल्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. नेहमी लक्षात ठेवा, प्रकाशन नेहमी वचनाच्या मार्गावर मिळतं. म्हणजे ज्यावेळेस एक व्यक्ती वचनामध्ये आहे, ज्यावेळेस एक व्यक्ती वचनावर मेहनत करतो, त्यावेळेस प्रकाशन मिळत आहे. त्या ठिकाणी माझ्या मार्गावर प्रकाशासारखे. जे 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 विश्वासणारे वचनावर मेहनत करतात, जे लोक वचनावर मेहनत करतात, त्या मार्गामध्ये प्रकाशन आजाद होत राहतील. आज मी तुम्हाला एनकरेज करेन विश्वासणाऱ्यांनो, की परमेश्वराच्या वचनाच्या मार्गावर चाला. प्रभू जे सांगता आपण वचनाप्रमाणे केलं पाहिजे. आज प्रभू आपल्याला बोलतोय वचनावर मेहनत करा. ओके, आज आज निर्णय करा की मी माझं बायबल दररोज खोलन, मी 2 अध्याय दररोज वाचन, मी टीचिंग मी ऐकन, मी वचन अंगीकार दररोज करेन. मी तुम्हाला सांगतो माझी बुलाहट ही आहे, सगळ्यात प्रायमरी बुलाहट हे सध्या दिवसामध्ये माहिती तुम्हाला अशा आत्मिक स्थितीमध्ये घेऊन येणं जिथे तुम्ही वचनावर प्रेम करण्यास सुरू होता. हर एक परमेश्वराची बुलाहट ही आहे माहिती की त्यांनी विश्वासणाऱ्यांना वचनावर मेहनत करण्यासाठी तयार करणं. आणि ज्यावेळेस तुम्हाला ती सवय लागते माहित आहे, तुम्ही संपन्नेतून संपन्न, महिमेतून महिमेत जाल. आणि एका परमेश्वराचं सक्सेस त्यामध्ये आहे की ज्या विश्वासणारे वचनाचं त्यांना महत्व समजतं आणि ते वचनावर मेहनत करण्यास सुरू होतात आणि प्रकाशनं वाहतात आणि ते उच्च स्तरावर जातात. आर्थिक क्षेत्रामध्ये उच्च स्तरामध्ये, आत्मिक क्षेत्रामध्ये उच्च स्तरामध्ये, हर एक क्षेत्रामध्ये ते उन्नती करत आहेत. कारण प्रकाशनाचा पुरवठा त्या विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये आजाद होतो जे वचनावर मेहनत करतात. मी थांबण्यापूर्वी आज तुम्हाला एनकरेज करेन, आज एक कमिटमेंट करा, प्रभूशी एक करार करा की प्रभू मी वचनावर मेहनत करेन. माहिती आहे, एक दिवस मी मध्यस्थ प्रार्थना करत असताना पवित्र आत्मा मला बोलला की तू 2 महिने लगातार दुपारी मध्यस्थी कर आणि तुझ्या आर्थिक क्षेत्रामध्ये काही मी रिझल्ट दाखवन. आणि मी ते करत राहिलो. लगातार मी वचनावर मेहनत केली, वचन अंगीकार करायचो. त्या मध्यस्थीमध्ये मी दररोज आर्थिक क्षेत्राचे अंगीकार करायचो, आर्थिक क्षेत्रात. आणि मी बघितलं की आर्थिक क्षेत्राच्या लेवल्स बदलल्या. कारण प्रकाशन कधी आजाद होतात माहित आहे, ज्यावेळेस आपण वचनावर मेहनत करतो. प्रकाशन काय लिहिले वचनामध्ये, फर्स्ट वचन बघायला आपण फिनिश करूया. हा तो पोल आहे ज्याने अनेक मंडळ्या स्थापन केल्या, अनेक लोकांच्या जीवनामध्ये तो आशीर्वादाचं कारण बनला, अनेक चिन्ह चमत्कार त्याने केले, अनेक लोकांना त्यांनी काउन्सिलिंग केले. आणि तो काय म्हणतो माहिती का, त्याची प्रार्थना लोक विश्वासण्यासाठी काय माहितीये का, की आपल्या ओळखी संबंधीचा ज्ञानाचा व प्रकाशनाचा आत्मा तुम्हाला मिळावा, पित्यानं तो द्यावा. म्हणजे तो म्हणतो प्रकाशन तुम्हाला मिळत राहावं. एका शब्दामध्ये किती पॉवरफुल. त्याची पूर्ण तो अनेक वर्ष सेवकाई करत आहे, अनेक लोकांना वचन शिकवत आहे, अनेक ठिकाणी तो चर्चेस सुरू करत आहे. आणि प्रेषित करून माझी प्रार्थना आहे की पित्यानं तुम्हाला प्रकाशनाचा आत्मा द्यावा. म्हणजे प्रकाशन किती महत्वाचं आहे आणि त्या प्रकाशनाचा पुरवठा ह्यावर अवलंबून आहे की तुम्ही वचनावर किती मेहनत करत आहे. नाच निर्णय करा. म्हणजे एक साधा निर्णय माहित आहे, एक सिंपल गोष्ट आहे. जर तुम्हाला आपल्या जीवनामध्ये रिझल्ट बघायचे, बेसिक गोष्टीकडे परत या, चेक करा की आपण काय वचन अंगीकार दररोज करत आहे.
तर मी दररोज टीचिंग ऐकत आहे, काय दररोज मी बायबल खोलून वचन वाचत, जर तुम्ही त्याकडे परतता, तुम्ही विश्वासामध्ये मजबूत व्हाल, तुम्ही वचनावर मेहनत करता आणि प्रकाशन आजाद होतील. पुढे बंद करूया, प्रार्थना करू आणि आपण थांबणार आहोत. पिता परमेश्वर येशूच्या नावामध्ये धन्यवाद आजच्या टीचिंगसाठी. आम्ही तुझे आभार आणि उपकार मानतो पिता. प्रकाशनाचा पुरवठा आम्ही वचनावर किती मेहनत करतो ह्यावर अवलंबून आहे. आज आम्ही निर्णय करतो की आम्ही वचनावर मेहनत करतो, आम्ही वचनावर परिश्रम करतो, आम्ही वचनाच्या मार्गावर चालतो. प्रभू, आमचा दररोजचा वेळ शिक्षण ऐकण्याचा, वचन ऐकण्याचा एक वेळ असेल, आम्ही वचनाची घोषणा करण्याचा आमचा एक वेळ असेल, आणि बायबल वाचन करण्याचा आमचा एक वेळ असेल. आम्ही जसं वचनावर मेहनत करत आहोत, आमच्या जीवनामध्ये प्रकाशन तू आजाद करत आहे, आणि ते प्रकाशन आम्हाला आमच्या जीवनातल्या हर एक क्षेत्रामध्ये उच्च स्तरावर घेऊन जात आहे, प्रभावशाली बनवत आहे, आमच्या हर एक संघर्षाला नष्ट करत आहे. त्याबद्दल धन्यवाद, आभार आणि येशूच्या नावामध्ये आम्ही मागतो. पिता तुम्ही ऐका. आमेन. आमेन. थँक यू जीसस.